कायद्याची भाषा म्हणजे एक वेगळंच जग आहे, नाही का? कधीकधी आपण रोज बोलतो तेच सोपे शब्द जेव्हा कायद्याच्या पुस्तकात येतात तेव्हा मोठमोठ्या हुशार विद्यार्थ्यांनाही चक्रावून टाकतात. तर मग चला, आज आपण कायद्याच्या याच भाषेचा कोड सोडवायचा प्रयत्न करूया. तर मुख्य प्रश्न नेमका हाच आहे. शॅल, मे, सब्जेक्ट टू हे शब्द तर आपण रोजच्या बोलण्यात वापरतो. पण हेच शब्द जेव्हा कायद्याच्या पुस्तकात म्हणजे आपल्या बेरॅकमध्ये येतात तेव्हा त्यांचा अर्थ एकदम बदलून जातो. असं का बरं होत असेल? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या सत्राच्या शेवटी नक्कीच मिळणार आहे. हे बघा, ही एक गमतीशीर म्हण आहे, पण यात खूप तथ्य आहे. कायद्याचा अभ्यास करताना या शब्दांशी तर सामना करावाच लागतो आणि खरं सांगायचं तर ते समजायला बऱ्याचदा अवघड जातात. आणि ही अडचण फक्त 1-2 जणांची नाहीये, तर आपल्यासारख्या अनेकांची आहे. म्हणूनच हे नीट समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग आपण आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या शब्दांच्या जोडीकडे वळूया. आणि ते शब्द आहेत शॅल आणि मे. हे 2 शब्द आहेत ना, ते कायद्यामध्ये आदेश आणि निवड म्हणजे कमांड आणि चॉईस यातली एक बारीक रेषा ठरवतात. एका शब्दाचा सरळ अर्थ होतो की हे करायलाच पाहिजे, तर दुसऱ्याचा अर्थ असतो हे करता येऊ शकतं. आणि हा फरक समजून घेणं कायद्याचा अर्थ लावण्यासाठी खूप म्हणजे खूपच गरजेचं आहे. आता जरा या स्लाइडवर लक्ष द्या. बघा, जेव्हा कायद्यात शॅल हा शब्द येतो तेव्हा त्याचा सरळ अर्थ आहे की ते काम करणं बंधनकारक आहे, अनिवार्य आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर आपल्या भारतीय दंड संहितेचं कलम 302 बघा. तिथे लिहिलंय की खुनाच्या गुन्हेगाराला मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा देण्यात येईल. शॅल बी पनिश्ड. म्हणजे इथे कोर्टाला दुसरा कुठलाही पर्याय नाही. याच्या अगदी उलट जिथे मे हा शब्द वापरला जातो तिथे न्यायालयाला एक विवेकाधीन अधिकार मिळतो. म्हणजे काय, तर ते त्यांच्या मर्जीनुसार निर्णय घेऊ शकतात. उदाहरणार्थ, फौजदारी प्रक्रिया संहितेचं कलम 156(3) म्हणतं की मॅजिस्ट्रेट पोलिसांना FIR नोंदवण्याचे निर्देश देऊ शकतात. मे ऑर्डर देऊ शकतात म्हणजे देतीलच असं नाही. हे पूर्णपणे त्यांच्या विवेकावर अवलंबून आहे. शाल शब्दाची ताकद समजून घ्यायची असेल ना, तर हे उदाहरण एकदम परफेक्ट आहे. भाईने बोला करने का तो करने का. म्हणजे जेव्हा कायदा शाल म्हणतो तेव्हा ते काम करावंच लागतं, विषय संपला. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने स्टेट ऑफ UP विरुद्ध मनबोधन लाल श्रीवास्तव 1957 या केसमध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले की काही विशिष्ट प्रकरणांमध्ये तिथल्या संदर्भावर अवलंबून शालचा अर्थ मे असा सुद्धा घेतला जाऊ शकतो, पण हे अपवादात्मक आहे. सर्वसाधारणपणे शाल म्हणजे बंधनकारक कर्तव्य हेच लक्षात ठेवायचं. आणि शालच्या अगदी उलट म्हणजे मे. हे लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. मे म्हणजे तुमची मर्जी आहे. कायदा तुम्हाला ती गोष्ट करण्याची एक शक्ती देतो, एक पर्याय देतो. पण ती करायची की नाही हे पूर्णपणे त्या संबंधित अधिकाऱ्याच्या मर्जीवर, त्याच्या विवेकावर अवलंबून असतं. म्हणजे ही एक शक्यता आहे, कोणतीही सक्ती नाही. ठीक आहे, तर शॅल आणि मे मधला फरक तर आता स्पष्ट झाला असेल. चला, आता आपण काही पुढच्या शब्दांकडे वळूया. हे शब्द कायद्याच्या खेळात नियम ठरवतात. म्हणजे ते प्राधान्यक्रम आणि काही अटी शर्ती लावतात. सोप्या भाषेत सांगायचं तर कोणता नियम जास्त महत्त्वाचा आहे आणि कोणता नियम कधी लागू होईल हेच हे शब्द ठरवतात. आता हा शब्द बघा, नॉटविथस्टँडिंग हा कायद्याच्या जगातला एक सुपर पॉवर असलेला शब्द आहे. याला कायदेशीर भाषेत नॉन ऑबस्टँड क्लॉज असेही म्हणतात. आता याचा अर्थ काय, तर जेव्हा एखादं कलम या शब्दाने सुरू होतं तेव्हा त्याचा सरळ अर्थ असा होतो की बाकी कोणत्याही कायद्यात किंवा अगदी त्याच कायद्याच्या दुसऱ्या कोणत्याही कलमात काहीही लिहिलेलं असू द्या, तरीही हेच कलम लागू होईल. एक प्रकारे हे कलम बाकी सगळ्या नियमांना ओव्हरराईट करतं, त्यांच्यावर मात करतं. आणि ही उपमा तर एकदम चपखल बसते. द बॉस इज ऑलवेज राईट. म्हणजे विचार करा, ऑफिसमध्ये बाकी कोणी काहीही म्हणत असो, पण शेवटी बॉस जे म्हणेल तेच फायनल असतं, बरोबर? अगदी तसंच कायद्यामध्ये नॉटविथस्टँडिंग क्लॉज काम करतो. तो इतर सगळ्या नियमांपेक्षा वरचढ ठरतो. याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या कलम 254 मध्ये बघायला मिळतं. आता आपण नॉटविथस्टँडिंगच्या अगदी विरुद्ध काम करणाऱ्या शब्दाकडे येऊया. तो म्हणजे सब्जेक्ट टू. जसा नॉटविथस्टँडिंग बॉस आहे तसा सब्जेक्ट टू म्हणजे बॉसच्या परवानगीच्या अधीन. हा शब्द एका नियमाला दुसऱ्या नियमाच्या हाताखाली ठेवतो, त्याला अधीन करतो. म्हणजे काय, तर एक नियम तेव्हाच लागू होऊ शकतो जेव्हा दुसरी अट पूर्ण होईल, किंवा असं म्हणूया की त्याला दुसऱ्या नियमाच्या मर्यादेत राहूनच काम करावं लागतं. हे उदाहरण बघितलं की लगेच लक्षात येईल. माझ्या प्रवासाची योजना तयार आहे, पण कधी,
सब्जेक्ट टू बॉसच्या मंजुरीच्या अधीन. म्हणजे माझी सगळी तयारी झाली आहे, पण जर बॉसने परवानगी नाही दिली तर सगळी योजना रद्द. कायद्यामध्ये सब्जेक्ट टू अगदी असंच काम करतं. याचे क्लासिक उदाहरण म्हणजे आपल्या संविधानातलं कलम 19(1) जे आपल्याला स्वातंत्र्याचा हक्क देतं. पण हा हक्क सब्जेक्ट टू आहे. कशाच्या? तर कलम 19(2) मध्ये दिलेल्या वाजवी निर्बंधांच्या अधीन आहे. आता पुढचा शब्द आहे प्रोव्हाइडेड दॅट. हा शब्द एक अट किंवा एक शर्त घालतो. कायदेशीर भाषेत याला प्रोव्हायझो असं म्हणतात. याचा सोपा अर्थ असा आहे की जी मुख्य गोष्ट सांगितलेली आहे ती तेव्हाच शक्य होईल जेव्हा प्रोव्हाइडेड दॅट नंतर दिलेली अट पूर्ण होईल. ही अट म्हणजे जणू काही एका एंट्री तिकीटसारखी आहे. तिकीट असेल तरच आत प्रवेश मिळेल. हे उदाहरण पाहिलं की प्रोव्हाइडेड दॅटचा अर्थ एकदम स्पष्ट होईल. बघा, उमेदवार परीक्षा देऊ शकतो ही झाली मुख्य गोष्ट. पण पुढे काय आहे? प्रोव्हाइडेड दॅट त्याला पदवीमध्ये 55% गुण मिळाले असतील ही झाली अट. म्हणजे परीक्षा देण्याचा अधिकार आहे, पण त्यासाठी एंट्री तिकीट काय आहे? तर पदवीमध्ये किमान 55% गुण. ही अट पूर्ण झाली तर आणि तरच तो मुख्य नियम लागू होईल. आपल्या भारतीय दंडसंहितेमध्ये असे प्रोव्हिजोज अनेक ठिकाणी अपवाद स्पष्ट करण्यासाठी वापरलेले दिसतील. चला, आता आपण आपल्या शेवटच्या संकल्पनेकडे आलो आहोत. आपल्याला माहीतच आहे की कायद्याची भाषा कधीकधी खूप लांबलचक आणि किचकट वाटू शकते, नाही का? मग अशावेळी काही शब्द आणि वाक्य शॉर्टकट म्हणून वापरली जातात, जेणेकरून ती मोठी मोठी कागदपत्र वाचायला थोडी सोपी होतात. आणि असाच एक वाक्यांश आहे, हेअर आफ्टर रेफर टू ॲज. याचा उद्देश अगदी सोपा आहे. तो म्हणजे पुनरावृत्ती टाळणे. विचार करा, एखादा मोठं लांबलचक नाव किंवा शब्द जर कागदपत्रात 100 वेळा लिहायचा असेल तर किती त्रास होईल. त्याऐवजी काय करतात तर त्याला एकदाच एक लहान सोपं नाव देतात आणि हिअर आफ्टर रेफर टू ॲज असं लिहून ते स्पष्ट करतात. हे बघा, या टेबलमध्ये हे किती सोप्या पद्धतीने दाखवलं आहे. एकीकडे आहे लांबलचक नाव, जस्टिस के.एस. पुट्टास्वामी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. आता प्रत्येक वेळी हे लिहिण्याऐवजी त्याला काय म्हटलं जाईल तर पुट्टास्वामी जजमेंट. किती सोपं झालं. दुसरं उदाहरण तर आणखी मजेशीर आहे. यामुळे काय होतं तर वेळ वाचतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाचायला सोपं जातं. ठीक आहे, तर आपण आत्तापर्यंत बरेच महत्त्वाचे शब्द समजून घेतले. आता वेळ आली आहे आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाकडे परत जायची. आपण आत्तापर्यंत जे काही शिकलो आहोत ते सगळं एकत्र करून त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. तर मग त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? उत्तर हे आहे की हे साधे वाटणारे शब्द म्हणजे कायद्याचा खरा सोर्स कोड आहेत. जसं कॉम्प्युटरच्या प्रोग्राममध्ये प्रत्येक कोडचं एक विशिष्ट काम असतं, तसंच इथे प्रत्येक शब्दाचं एक काम ठरलेलं आहे. शॅल काय करतो तर अनिवार्य कर्तव्य देतो. मे काय करतो तर विवेकाधीन अधिकार देतो. नॉटविथस्टँडिंग काय करतो? कायदेशीर उतरण किंवा हायरार्की ठरवतो. सब्जेक्ट टू आणि प्रोव्हाइडेड दॅट विशिष्ट अटी आणि शर्ती लावतात. आणि हिअर इन आफ्टर सारखे शब्द कार्यक्षमता वाढवतात. हे शब्द समजल्याशिवाय आपण कोणत्याही कायद्याचा, मग तो IPC असो, CRPC असो किंवा आपलं संविधान, त्याचा खरा अर्थ लावूच शकत नाही. आणि म्हणूनच हे वरवर साधे दिसणारे शब्द कायद्याच्या जगात इतके जास्त शक्तिशाली आहेत. तर आता जेव्हा कायद्याचा हा कोड थोडा अधिक स्पष्ट झाला आहे, तेव्हा आता कायद्याचं पुस्तक उघडल्यावर त्यातला कोणता मजकूर एका अगदी नवीन नजरेने वाचला